ठाकरेंच्या संघर्षात आता राज सोबत उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीजर जारी। मुलाखतीमध्ये ठाकरेंचा मोदी आणि फडणवीसांवर निशाणा, विधानसभेच्या पराभवाचंही कारण सांगितलं। युतीबाबत काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन आणि योग्य वेळी बोलेन, कोणी काहीही बोलू नका। राज ठाकरेंचे पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना आदेश, तर मतदार याद्यांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या राज यांच्या सूचना। महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीबाबत वक्तव्य सकारात्मक, संजय राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, मी काय म्हणतोय, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची विधानं सकारात्मक आहे। मनसेमध्ये आता दिवाळी पण माझ्या घरी अंधार। नारायण राणे प्रकरणात पक्षानं साथ दिली नाही, प्रवक्त्यांना तुम्ही इतकं तुच्छ समजता का? प्रकाश महाजन यांच्याकडून राज ठाकरेंवरील नाराजी स्पष्टपणे उघड, तर महाजनांशी बोलणार नांदगावकर यांची माहिती। म्हणजे पक्षात आज दिवाळी आहे आणि माझं घर मात्र अंधारात आहे। मी सगळं दुःख विसरलो होतो। नारायण राणेच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही, दुःख विसरलो मी। काय करायला पाहिजे मी? आम्ही प्रवक्त्याला बोलावलं नाही, तुम्ही इतकं तुच्छ समजता प्रवक्त्याला? वैयक्तिक मतावरती मी बोलू शकत नाही काय, परंतु ते आमचे सहकारी आहेत। मी त्यांच्याशी आता बोलणार आहे। मी अजून ते मला कळलं आताच, मी त्यांच्याशी रात्री बोलणार आहे। आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड। शशिकांत शिंदेंनी शरद पवारांसह पक्षातील नेत्यांचे आभार मानले, तर पक्ष वाढवण्यासाठी दिवस रात्र एक करेन, लोकांवरील अन्यायाला वाचा फोडेन, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेल। परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करेल, अशा प्रकारची निश्चितपणाने आपल्याला ग्वाही देतो। अडचणीच्या काळात जयंत पाटलांनी आधार दिला। शशिकांत शिंदेंसारखा कार्यकर्ता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी तयार झाला, याचा आनंद। शशिकांत शिंदे संघर्षाला कधी नाही बोलले नाहीत, शरद पवार यांच्याकडून शिंदेंना शुभेच्छा। तर जयंत पाटील यांच्याकडून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। गेली 7 वर्ष मी प्रदेशाध्यक्ष आहे, एक दिवस अचानक मी बायकोला बोललो, आता आपल्याला सुट्टी घ्यायची गरज। नवीन अध्यक्षाच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायला हवं, जयंत पाटलांचं आवाहन। मी जातो आहे पण सोडत नाही, एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे। राज्यात मुख्यमंत्री होईल असं एक नाव म्हणजे जयंत पाटील। अनेक जातींना सोबत घेऊन त्यांनी संघर्षाची लढाई जिंकली। तुमची निष्ठा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जयंत पाटलांचं कौतुक। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधासाठी बैठकीचं आयोजन। मात्र जन्मेजय राजेंनी हल्ल्यानंतर योग्य भूमिका घेतली नाही असं म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला।